छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलेलं आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर हे आंदोलन करण्यात आलंय। बंगल्यासमोर असलेल्या रस्त्यावर कार्यकर्ते ठाण मांडून बसलेले होते। या बंगल्यासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। शिरसाट यांच्या घरावर शेकडो कार्यकर्त्यांनी हे मशाल आंदोलन केलं। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला, आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी मशाल घेऊन आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यासोबतच त्यांना पोलीस ठाण्याकडे रवाना केलं जाणार आहे। आपण पाहताय गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या, कर्जमाफी असेल, मात्र ती पूर्ण झालेली नाही। त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांना आता आक्रमक होत या ठिकाणी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलेलं होतं। मात्र अखेर त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांचं आंदोलन जे होतं ते कुठेतरी आता त्यांनी या ठिकाणी संजय शिरसाट म्हणजे जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर केलेलं होतं। आता संजय शिरसाट यांच्या घरासमोरचं आंदोलन पोलिसांनी कुठेतरी कार्यकर्त्यांसोबत घेऊन गेल्याच्या नंतर त्याचा मागे जाते असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी पाहताय कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्यांना पोलीस बांधव जे आहेत ते घेऊन चाललेले आहेत। आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारत काय सांगाल, काय भावना तुमची? आमची मागणी या सरकारला आहे की हिंदू शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे, हिंदू दिव्यांग बांधवाला 6,000 मानधन चालू झालं पाहिजे, हिंदू शेतकऱ्याला एमआरजीएस मध्ये पेरणीचे कापणी समाविष्ट केलं पाहिजे। या हिंदू सरकारने ज्या कटेंगे तो बटेंगे या ब्रीदवाक्यावरती यांनी कर्जमाफी टाळली, त्यांची कर्जमाफी या हिंदू शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी आमची मागणी आहे। निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती, सरकार आलं मात्र ती घोषणा पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांचा हा पवित्रा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय। तर आपण जर पाहिलं तर या गाडीच्या माध्यमातून जो आहे ना, तर प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलीस आता घेऊन पोलीस ठाण्याकडे निघालेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।